आयुर्वेदानुसार उठणं म्हणजे हा फक्त फेस पॅक नाही आहे, तर तो एक संस्कार आहे. आयुर्वेदानुसार एक दिनचर्येमध्ये एक क्रम जो सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये रोज उद्वर्तन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर पावडर मसाज करायला सांगितलं आहे. त्यासाठी करायचं काय, तर पहिले छान खोबरेल तेल त्वचेला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पावडरने शरीराला छान मसाज करायचं आहे, किंवा ते थोडंसं तुम्ही दुधात किंवा पाण्यात कालवून सुद्धा तुम्ही ते उठणं जे आहे ते त्वचेला लावू शकता. ह्याने त्वचेवर असलेली डेड स्किन जी आहे ती निघून जायला मदत होते. त्याचप्रमाणे रक्ताभिसरण वाढण्यासाठी मदत होत असते आणि त्वचेचं आरोग्य टिकवून राहण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तर आयुर्वेदामध्ये वर्ण्यगणाचा उल्लेख केलेला आहे की ज्याने त्वचेला छान ग्लो तर टिकून राहतोच आणि त्वचेचं आरोग्यसुद्धा नीट राहतं. त्याच्यामध्ये मंजिष्ठा, सारिवा, यष्टीमधू, वाळा, त्याच्यानंतर दुर्वा ह्यांचा वापरसुद्धा केलेला जात असतो. आणि तसंच कस्तुरी मंजळ हा त्यातला एक मेन कंटेंट असतो की जी जंगली हळद म्हणून सुद्धा ओळखली जात असते. तर ह्यापासून शुद्ध पद्धतीने तयार केलेलं उठणं जर तुम्हाला सुद्धा घरपोच मागवायचं असेल तर कमेंट करा उपटन.